जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या छोट्याशा सुंदर अशा मिनी व्लॉगमध्ये। तर आमच्या रविवारची सुरुवात झाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेनं। सेवा संपली आणि आम्ही निघालो कासगाव वांगणी येथील गणेश मंदिर परिसरात वृक्षारोपणाच्या मोहिमेला। कासगाव येथे पोहोचल्यावर आमच्या संघटनेचे सभासद राकेश टेंबे यांच्या घरी नाश्ता केल्यावर आम्ही निघालो गणेश मंदिरात। मित्रांनो, मंदिर अतिशय सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात नटलेलं होतं। मंदिरात आरती झाली आणि मग सुरू झाली वृक्षारोपणाची मोहीम। आणि हे फक्त झाड लावणं नव्हतं, तर भविष्यासाठी एक श्वास जपण्याचा प्रयत्न होता। आणि या मोहिमेला एक भावनिक बाजूही होती। आपल्या संघटनेचे शिवसेवक कुमार गणेश भडके यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानच्या प्रत्येक शिवसेवकाने झाडं लावली। बरं, ह्यात आमचे चिमुकले सभासद सुद्धा होते। काही माणसं आपल्यातून निघून जातात, पण त्यांच्या आठवणी झाडांसारख्या कायम जिवंत राहतात। वृक्षारोपण पूर्ण झालं आणि मग सुरू झालं वनभोजन। रस्त्यात दिसणारे डोंगर, निसर्ग आणि धबधब्यांचे ते सुंदर क्षण जणू निसर्गच आमच्या स्वागतासाठी उभा होता। एकाच ताटातले घास नसले तरी भावना मात्र एकाच कुटुंबाच्या होत्या। हास्य, गप्पा, आठवणी आणि सोबत आपल्या माणसांची साथ। कधी कधी अशा क्षणांमध्येच आयुष्याचा खरा आनंद लपलेला असतो। अखेर दिवस संपत आला, पण सोबत घेऊन चाललो होतो काही सुंदर आठवणी, काही नवे अनुभव आणि अनेक हसरे क्षण। आज आम्ही फक्त झाडं लावून परतत नव्हतो, तर भविष्यासाठी आशेचे काही बीज पेरून येत होतो। काही प्रवास हे फक्त अंतर पार करण्यासाठी नसतात, तर माणसं जोडण्यासाठी, आठवणी निर्माण करण्यासाठी आणि आयुष्यभर जपण्यासाठी असतात। पुन्हा भेटू अशाच एका सेवेत, अशाच एका प्रवासात। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।